तुमच्या चरणावर माझं डोकं आहे बाबाने शांतता राखा माझ्या भावासारखे आहात तुम्ही आम्ही सगळे काही रिश्तेदार सोडून आम्ही तुमच्याकडे आलो तुम्ही आमचे सगळे माय बाबा सगळे रिश्तेदार आहात शांत चित्ताने ऐकून घ्या कार्यक्रमाचा आस्वाद घे ए दादा प्लीज हॅलो शांत नाही बाबा प्लीज क्या बात है यालाच म्हणतात आपली तर बापली लोकांची दीड पाहिली शाहीर साहेब जे बोलतात ते मला कळतं पण मी जे काय बोलतो त्यांना कळत नाही शाहीर साहेब तुम्ही आपले कानाचे पडदे बरोबर ठेवत चला हो मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय पद्धतीने दिलं याचा तरी तुम्हाला भान आहे का दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो प्रश्न विचारला होता की संत म्हणजे भाऊ कार्यक्रम बंद करून टाकी समजलास का नाही तू एवढा मोठा समजदार भाऊ असा नको करू प्लीज बरं काही हरकत नाही आता सांगत होते समजदार आहे समजून घेते सगळे आणि म्हणून समजून घ्या माझ्या बापा हो तर शाहीर साहेबांना प्रश्नाची विचारणा केली होती म्हटलं इथे माणसाच्या दुय्यमी झाल्या परंतु संतांच्या दुय्यमी का नाही तर त्यांच्याकडे पक्ष बांधवता मध्ये मला सांगा जी शाहीर साहेब पक्ष म्हणजे दंडवत पक्ष वेगळा बरोबर कुणबी समाज पक्ष वेगळा हेच आहे ना पक्ष म्हणजे जात आली ना आणि जातीच्या नावासाठी जिकडे तिकडे कत्तल झाले देवाजवळ कधी जात बघितली का तुम्ही इथे सगळे माझे मायबाप उभे आहेत साक्षी आहेत देवाकडे जात आहे का देवानं कधी असं म्हणलं का तू महान जातीचा आहेस तू ढेवर समाजाचा आहेस तू कुणबी समाजाचा आहेस तू तेली समाजाचा आहेस तू घारवाडी आहेस तू भोपाळ आहेस तू माझ्या मंदिरात प्रवेश करायचा नाही कोणत्या तरी देवाने म्हटलंय का असं म्हटलं कोण म्हटलं कोण माणसानंच म्हटलंय की नाही माणसानं जातीची विभागणी केली की नाही हो मला सांगा मी आदरानं गुरु मोरेश्वर जे तुमचे वस्ताद आहेत त्यांना मी आदराने गुरु मानतो बरोबर गुरु मानतो ते माझे गुरुजी नाही झाले की नाही गुरुजी बरोबर आहे आणि त्याला फॉर एक्झाम्पल मी जर त्यांना गुरु केलं तर तुम्हाला सांगतो आणि माझी जर इच्छा झाली तुमच्यासोबत दुय्यम करणे म्हणजे काय एकामेकाची मायबाई घेणे आहे का विचारच मांडणे असते नाही एकामेकांना ध्यान देणे आणि शायरी करणे म्हणजे प्रबोधन करणे हो बरोबर आहे शिवशाप करणे आहे काय शाहीर साहेब तुम्ही समजून घ्या आम्हाला आम्ही काय बोलतो ते समजलं का नाही असं नाही पण या ठिकाणी तुमची माझी दुय्यम आहे ती याची शिवागारी करण्यासाठी आलो की प्रबोधन करण्यासाठी आलो प्रबोधन काय करण्यासाठी आलो शाहीर साहेब आणि म्हणून काय म्हणतो बेसमय जरी घोट कभी उगले नहीं जाते आधीच बोललो भारताची जेव्हा आम्ही प्रतिज्ञा म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत कुठे गेला तुमचा पक्ष हा कुठे गेली तुमची जात हा या शायरीसाठी तो तिरंग्याचा हात तो नाही जमत तो तुर्याचा आहे तो कलगीचा आहे सुभानचा आहे काय नाही पाहिजे आम्ही शाहीर आहोत समजले की नाही आम्ही शाहीर आहोत आम्हाला फक्त विचार मांडण्याचा आदर आहे कला आमची सादर करण्याची आम्हाला ते काय म्हणतात कला सादर करण्याची आम्हाला संधी आहे आणि ती कला करायला पाहिजे प्रत्येकाला तो अधिकार आहे समता बंधुत्व स्वातंत्र्य समजलं की नाही हो आणि ह्या संविधानामध्ये गोष्टी नमत प्रत्येक धर्माविषयी आदर सन्मान असायला पाहिजे हो समजलं की नाही परंतु असं नाही शाहीर साहेब चला काही हरकत नाही तुम्हाला शोभे हा तुम्हारे मुंडे थुकेगी तुमच्या तोंडावर थुकतील माझ्या तोंडावर थुकतील कशासाठी त्याचा अर्थ लावता तुम्ही मग तोच अर्थ का नाही लावत तुम्ही तो अर्थ का बरं लावत नाही शाहीर साहेब थुकण्यासाठी आम्ही आलो काही आमच्या तोंडावर थुकतील म्हणून येऊ कधी आम्ही त्यामध्ये तुम्ही फेर बदल करायला पाहिजे होतं शाहीरचा माझा भावार्थ होता तो समजलं नाही समजलं तुम्हाला तर तुम्ही मोठे आम्ही लहान आणि म्हणून खूप झालो भाऊ मी आज मोठा आता मला लहानपणा खूप झालो भाऊ मी आज मोठा आता मला लहानपणा असं वाटते आणि शाळा लोकांचं म्हणणं आहे
देगा देवाला मुंगी साखरेचा रवा. समजलं की नाही? खूप झालो भाऊ मी आज वरी मोठा, आता मला लहान म्हणावं असं वाटते. शहाणा लोकांचं म्हणणं आहे की मान दिल्यानेच मान भेटते. त्या तलावाचाही पाणी कधी कधी आटते आणि तसं माणसाचं आयुष्य हळूहळू घडते. आणि म्हणूनच म्हणणं आहे की मान दिल्यानेच मान भेटते. अरे स्वतः मधला गंभीरपणा सोडून जरा लहान म्हणून पहा. मग आमच्यासारखे तुमच्या पाठीमागे फिरतील राहा. मला कोणाकडून काय मिळाले यापेक्षा मी त्याला काय दिलं हेच मला श्रेष्ठ वाटते. आणि म्हणून म्हणणं आहे की मान दिल्यानेच मान भेटते. मी बोलतो काय शाहीर साहेब, नुसता विरोध म्हणजे विरोध नाही पाहिजे हो. विरोध म्हणजे विरोध नाही. समजलं की नाही? आम्ही शाहीर आहोत. समजलं? हे आम्हाला एक दिवस ठरवतील पण आम्हाला आजन्म शाहिरी करायची आहे. आम्ही एकामेकाच्या विचाराला समजून घेतला पाहिजे. समजलं की नाही? नाही तर मग मीच मोठा हुशार. ही आमची भाषा छून बसली आहे शाहिरीची. तुला का समजते? शाहीर साहेब पुण्य से नहीं हो माझे, समझे की नहीं? हाँ. आणि म्हणून तीर कमान से निकला निशाने को नहीं चुकता. तीर कमान से निकला निशाने को नहीं चुकता. और ज्ञानियों की करता कदर मैं वरना अच्छे अच्छे को नहीं चुकता. काय म्हटलं मी शाहीर साहेबांना, तुम्ही साक्षात माय बाप हो. हा गर्व केला म्हणते शाहीर निशांना. म्हणते म्हणजे घरची वस्तू घरीच असं काहीतरी साला वगैरे. शाहीर साहेब तो माझा तुमचं तुम्ही विचाराचे पूजकच बनवू नाही शकत. समजलं की नाही? तुम्ही परिवर्तन करू शकत नाही. हा हे तुमची कमजोरी आहे. परिवर्तन करा हा तर तुमचं चांगलं होईल. याचा अर्थ तुम्ही कुठच्या कुठे गोष्ट लावून द्याल का हो? असं जमेल का? नाही शाहीर साहेब. आणि म्हणून बेसमय जैरी घोट कमी उगले नाही जाते. बेसमय जैरी घोट कभी उगले नहीं जाते. और उस बुद्धिमान के बारात में यारो ऐसे पगले नहीं जाते. बदलते होंगे तख्ते और ताज पर उसूल और वायदे कभी बदले नहीं जाते. बदले नहीं जाते. आम्ही आजही अंतकरणात उत्तमजी शाहीर त्यांना गुरु मानतो. अंबादासजी शाहीर. समजलं की नाही? हा बाबासाहेबांना 3 गुरु झाले, बुद्ध, कबीर आणि फुले. दत्तात्रेयला 24 गुरु झाले. बरोबर आहे? झाले की नाही झाले? निळ्या निशाणचे परशुरामजी शाहीर. म्हणून काय झालं आमचं तिरंगा निशाण तो तिरंगा कोटचा होय तर पण आम्हाला आदर सन्मानात तिरंगा आमच्या देशाची आणबान शान आहे. समजलं की नाही? प्रत्येक मनुष्य 15 ऑगस्ट 26 जानेवारीला त्याला सलाम ठोकते. हो किती श्रीमंत असेल ना आणि त्याचा अपमान जर कोणी केला हा तर त्याला सजाई होते. समजलं शाहीर साहेब? आणि म्हणून काय म्हणतो आहे सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है. सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है ज्ञानेश्वर जी, पर जवाब देने में एक चच्ची की फट जाती है. ऊंची उड़ने वाली भी पतंग एक दिन नीचे आती है. और ध्यान में रखना मेरे परवरदिगार, गुणवानों की कदर सारी दुनिया जरूर कर जाती है. ऐसा क्यों कह रहा हूँ? किताबों के पन्ने पलट कर सोचता हूँ यूं बदल जाए जिंदगी मेरी तो क्या बात है. किताबों के पन्ने पलट कर सोचता हूँ यूं बदल जाए जिंदगी मेरी तो क्या बात है. अरे रोज जो सपने में मिलता है हकीकत में आ जाए तो क्या बात है. अरे कत्ल करके तो सब ले जाएंगे, दिल मेरा कोई बातों से बहला दे तो क्या बात है. अरे कुछ लोग मतलब से पास आते हैं मेरे, कोई बिना मतलब के आ जाए तो क्या बात है. जिंदा रहने तक तो खुशियां दे दूंगा सबको मैं, मगर किसी को मेरे मरने पर भी खुशी मिल जाए तो क्या बात है. हे कार्य केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, तुकोबा रायांनी केलं, शिवाजी महाराजांनी केलं, बाबासाहेबांनी केलं, बुद्धांनी केलं, संत जगनारे महाराजांनी केलं. समजलं की सगळं महापुरुषांनी. आणि आम्ही काय करतो मायने मांडवलने शाहीर साहब मेरा कहने का मतलब और कुछ है. तुम अगर समझदार हो तो समझो, नहीं तो मेरे को तुमसे तुम्हारे शोभे आम्हाला काय भेटावे नाही काय. पण शिकण्यासाठी मनुष्याचा जन्म आहे हो. म्हणतात ज्ञान हे सागरापेक्षा अथांग आहे आणि त्या सागराच्या गुडघ्यावर पाण्यामध्ये आम्ही उभे आहोत. समजलं की नाही? आम्हाला पक्षपात नाही पाहिजे. हा सबका मालिक एक गहू त्याचे प्रकार बघू. समजलं का? गहू एकच आहे पण त्याचे प्रकार कोण केले हे ते प्रकार बहु कोणी केले. याच्यातली होती पहिले
आणि त्याच्यात 777 धानाला तो अजून काय म्हणते जय श्रीराम धानाला जय श्रीराम. त्याच्या घराच्या काढल्या यांनी पहिले भिवापुरी मिरची चालत होती कोण केलं माणसानं केलं नाही भाऊ शाहीर साहेब अरे म्हणून काय म्हणतो काय बिना रुपयों के कभी चमत्कार नहीं होता बिना रुपयों के कभी चमत्कार नहीं होता और खाली पेट यारो कभी नमस्कार नहीं होता बिना रुपयों के कभी चमत्कार नहीं होता खाली पेट कभी नमस्कार नहीं होता. अरे विद्वानों के होते हैं मिसाल और पैमाने पर मूर्खों के लिए कोई पुरस्कार नहीं होता पुरस्कार नहीं होता शाहीर साहेबांनी प्रश्न विचारलं कोणता जन्मताच आई म्हणते रे पण बापही मिला जन्माला येता बरोबर शेकंद नाही लागला आणि पण लोक तिरस्काराच्या भावनेने त्याच्याकडे पाहत होते परंतु तो लहानाचा मोठा झाला त्या नैसर्गिक शक्तीने आणि शिकला त्यामुळे कदंबऱ्या लिहिल्या त्याच्या दिल्लीच्या संसदेमध्ये गाजावाजा झाला त्याच्या एका वास्तुशिलेचं उद्घाटन त्याच्या हाताने झालं त्याच्या गावाचा झपाट्याने विकास झाला त्याच्या स्वतःच्या धर्मपत्नीची त्याने प्रबळ इच्छा परिपूर्ण केली तो कोण व्यक्ती तर म्हणतात साने गुरुजी सागाजी मायबाप हो इथे अभ्यासक लोक आहात साने गुरुजी जन्माला येता बरोबर त्याचे आई वडील मरण पावले नाही 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 म्हणजे एवढे आम्हाला पागल समजता का जी तुम्ही ओके मा वाघमारे साहेब तो आम्हालाच म्हणता दाबून पाहिजे बाबून तुम्हीच आम्हाला दाबून राहिले हे नाही सांगत म्हणजे आम्ही मच्छर छाप धष्टपुष्ट शाहीर साहेब असं नका करू जी माफी मागतो समजलं का नाही आदर तुमची गुलामी करी समजलं आणि म्हणत असं तर उद्यापासून तुमची नोकरी चाकरी करायला येतो कारण आम्ही एकामेकाला समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून तर शाहीर साहेबाचं गाणं आहे काय म्हणतात शाहीर साहेबांना खूप सुंदर गाणं म्हटलं नाही तर जाशील बाराच्या भावात आणि येऊ नको तावात असा येऊ नको भावात तावात नाही तर जाशील बाराच्या भावात आणि म्हणून माझं सुद्धा म्हणणं काय आहे थोडा मीठा टीका लेते चले थोड़ी बर्फी लेते चले थोड़ी भुजिया खाते चले जो उनका पसंद है लेते चले आज उनसे मिलना है हमें 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 समजून स्वतःशी हुशार जगामध्ये असते एका होणी चातुर आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते कुणास ठावा शाहीर साहेब पहिला राऊंड तुमचा आहे मग तुम्ही का बरं नाही सांगत पुढ्या प्रश्नाचे उत्तर देतो इथे तुम्ही का करता आपली झापझूप करून ठेवता ना आमचं पाहिजे का अरे आम्हाला तर पाहू द्या तुमचं गाठोडं पुस्तकाचं कवरीत झाकून ठेवा नाही कवरीत झाकून ठेवा आणि मेल्यावर दाखवा अरे मेल्यावर तर सगळ्यांना दिसणार पण जिवंतपणी दाखवा ना जिवंतपणी सेवा करा ना मेल्यावर पडसाच्या डोळ्याला पाणी पाचता वारे तुमची विचारसरणी आणि म्हणून बंद कर ही भानामती आता कळतंय सार जनाप्रती आधी सुधरा आपली अनागती मग सांगा साहेब आम्हाप्रती कोरडे ब्रह्मज्ञान बसा नका कोरडे ब्रह्मज्ञान बसा नका कोरडे ब्रह्मज्ञान बसा नका कोरडे ब्रह्मज्ञान बसा नका कोरडे ब्रह्मज्ञान बसा
शाहीर साहेब म्हणतात घमंड करने वाला आदमी एक दिन कुत्ते की बेमौत बनता है. अभिमान हो का? शाबास. कोणतं गर्व केलं जी? हा? कोणता गर्व केला मी? शाहीर साहेब आम्हाला माहित आहे हो गर्वाने रावण तो कसा मेला. प्रभू रामाने त्याचा वध केला आणि डाकू असून तोंडगोळी माल शांत बुद्धाला शरण का केला. का गेला? हाँ? शाहीर साहेब ऐसा नहीं होता आणि म्हणून कसम शायरी की सर अपना झुकने नहीं दूंगा. नहीं दूंगा. और इस रंग मंडप पे बढ़ते कदम अपने रुकने नहीं दूंगा. रंगत ये महफिल शायर ज्ञानेश्वर जी तुम्हें अकेले को रुकने नहीं दूंगा. और ध्यान में रखना मेरे निशाने पर हो आप निशाना अपना झुकने नहीं दूंगा. अभिमान काय निशाणाची? ज्ञान ध्यान का निशाना अच्छा. आज ते माझ्यासाठी केंद्रबिंदू आहे. मला त्यांच्या पार्टीच्या एकही व्यक्तीसोबत देणे घेणे नाही. ढोलक ढोलक वाजायला पाहिजे, डान्सर डान्सरला पाहिजे, सुरवाला सुरवाला पाहिजे. याची दुय्यम आहे आणि आज माझी दुय्यम ज्ञानेश्वर बरोबर आहे. अभिमान. ते कोणता प्रश्न विचारतात कोणता शेर मारतात माझं लक्ष त्यांच्याकडे राहील हा माझा भावार्थ आहे. आणि म्हणून काय म्हणतोय का पाहिल्यासारखं वाटते. अभिमान हो का? कुठे कुठंतरी पाहिल्यासारखं वाटते. तुम्ही तेच जे फेकल्या तुकड्यासाठी म्हणून वाजायचे पाय चालते. अभिमान. म्हणून म्हणतो का तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटते. अरे जिजाईच्या दुधावर माझा शिवराय गुरगुरला. जिजाईच्या दुधावर माझा शिवराय गुरगुरला आणि विद्येचं अमृत देऊन माझा भीमराव सडसडला. बापरे. तेही तुमच्यासाठी कधी ते तुम्हाला नाही पडलं तिथं वैराचं कसं पडते. कसं पडते? आणि म्हणून म्हणतो का तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटते. वाटते. अरे तुमचं आरक्षण खाऊन द्यायचे पोटाले अभिमान. तुम्ही आपसामध्ये झगड टाकावं अक्कल येईल रे तुम्हाला. अरे तुम्ही 18 पकड एक होऊ नये असे ज्यांना वाटते तरी समजत नाही. लेखो द्यायचे विचार तुम्हाला कुठं तुम्हाला कसे पडते आणि म्हणून म्हणतो का तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. वाटते. वरमाने ढकलते तर खालमाने शेपून टाकते. कसे? वरमाने ढकलते तर खालमाने शेपून टाकते. हे जग जाहीर आहे पण सत्य सांगायला कुणाच्या बापाला भिन्न त्याचं नाव शाहीर आहे. बापरे. हो का? तरी हिजड्याने जणांना बरोबर भेटते. अभिमान. तरी हिजड्याने जणांना बरोबर भेटते म्हणून म्हणतो का तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. पाहिल्यासारखं वाटते. शाहीर साहेब समजून घ्या हो. नाही तर बघा आहे मुजुरीचे बाराने खेटराने मला काही हरकत नाही. चला पाहू आता तुम्ही काय काय करता काय काय नाही असो. आणि म्हणून मनात भावना गावाचं काम बंडीला आशा उठीले हे वाटते. आणि कधी कधी बंडीच्या संगतीनं नद्याने ही यात्रा घडते. अरे बापरे. चालता येऊनी असे राहू नका. हे नादात कोणाचं लक्ष सोडायचं आहे तुम्हाला आणि मला पण. चालता येऊनी असे राहू नका. ओरडे ब्रह्मद्या आम्हा सांगू नका. ओरडे ब्रह्मद्या आम्हा सांगू नका. ओरडे ब्रह्मद्या आम्हा सांगू नका.
फकीर गुलाम हो तो पहलवान कोई मायने नहीं रखती, और अपने घर का धन्ना सेठ क्यों ना हो उसकी मुसीबतें कभी नहीं रुकती। चाहे फकीर हो ज्ञानेश्वर जी, चाहे फकीर हो पर स्वाभिमानी हो तो उसकी गर्दन कभी किसी तुर्रम खान के भी सामने नहीं झुकती। नाही झुकत. स्वाभिमान शून्य तेने जीवन जगणे हे नामर्दपणाचे लक्षण. असं. समजलं की नाही? शाहीर साहेबांनी म्हणून पुढे काय म्हणतोय का? शेमळमाय नाकाले गोष्ट हे कोणाला पडते? आणि झाल्यावर ओळखीनं मग एका एकी जवळचा बसणारा उठते. म्हणणं आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. समजलं काय? जो अतिशहाणा असते का त्याच्याच बैल चढवले जाते, आणि जो अंका बहादूर असते का तो बरोबर चालते. बरोबर चालते. आणि शाहीर साहेबांनी म्हणून जसं सकाळी उठला बरोबर या डाव्या हाताचं काम पडते, हा तर 10 वाजले पोटामध्ये जेव्हा आग पडली तर या उजव्या हाताचं काम पडते. समजलं की नाही? अरे म्हणून मी सांगितलो काले शंभरमाना काले गोष्ट आहे कोणाले पडते, आणि झाल्यावर ओळखीनं मग एका एकी जवळचा बसणारा उठते. शहाण बोलवे श्रीलंका गुलका कोरडे ब्रह्मज्ञाना मासा बोलते बेटा विशाल शायरी करते, जब कभी तू शायरी करता है तो एक बात ध्यान में रखते जा. मैं बोला कौन सी गुरुजी बताइए? बोले दुश्मन चाहे कितना भी छोटा हो उसे कभी कमजोर मत समझना, और बेटा बोले अपने औकात बगैर देखे बगैर किसी से मत बोलत नहीं. ठीक आहे सर, थँक्यू. हा कॉंग्रॅच्युलेशन सर. समजलं की नाही? म्हणजेच समजून घेणे आणि दुसऱ्याला समजून घेणे आणि स्वतःलाही समजून घेणे हे महत्वाचं असते. हो शाहीर ज्ञानेश्वरजी बाय का मी मला काही तुमच्या काही विरोध नाही आहे. समजलं? विरोध आहे फक्त विचाराचा. तत्वाचा झगडा ज्ञानाची दिली होईल, विचाराची देवाणघेवाण होईल. समजलं की नाही? एका शेवटच्या काळात काय होतं? शाहीर साहेब तुमचं नाव जे ठेवलं आहे का नाही, धन्य समजतो. खूप तुमच्या मायची छाती आणि तुम्हाला जन्म दिला अशा रात्री. समजलं का? छाती म्हणजे हिंमत. आणि मलाही जन्म दिला तर माई मायची खूप छाती आणि पोरा बाराची खेती डांगर लागले हाती. बरोबर आहे शाहीर साहेब? नावच असं आहे ना जी ज्ञानेश्वर. ज्ञान अधिक ईश्वर इज इक्वल टू परमेश्वर. ज्ञानाचा सगळा कोणाकडे असते? परमेश्वराकडे असते का? मग शाहीर साहेब आम्ही तुमच्या बरोबर नाही करत.
कधी नाकारला समजलं की नाही पण कधी कधी आम्हाला समजून घ्या लहान माणसाकडे शिकण्यासारखं असते हो ज्ञानेश्वरा आणि म्हणून गुरु न फेकावं चेल्यानं झेडावं ठोकणार केंद्र हे कुठलं आणि बिनवातीच्या दिव्यानं म्हणे गाव सारं उभ्यानं कवी पुरुषोत्तम असं वागू नका कोरडे ब्रह्मज्ञान आम्हा सांगू नका कोरडे ब्रह्मज्ञान आम्हा सांगू नका कोरडे ब्रह्मज्ञान आम्हा सांगू नका सन्माननीय जगदीशजी कामटे साहेब यांच्याकडनं या विचारधारेवरती 50 रुपयाचा भेट मिळालेला आहे पाठी आभारी आहे परत शाहीर साहेबांना दुसऱ्या गाण्याला सुरुवात केली म्हणणं आहे शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती 3 प्रचितीवर शायरी केली जाते आणि शाहीर साहेबांना दुसरं गाणं म्हटलं कोणतं मती मारली भीती वाटली हा आणि जीवाला आला त्रास आणि याच्या बायकोले याले बायको मिळाली थर्ड क्लास सेकंड हँड हो थर्ड क्लास बायको भेटली काही हरकत नाही थर्ड क्लास ते बायको कोणती म्हणजे चूल इस्तो पेटाचाच होता तर तिने पोळ्या बनवल्या वगैरे वगैरे हा आणि तिचा नवरा कोणता मन हा नवरा आणि इच्छा नावाची त्याची बायको आणि तिने ह्या स्वप्नातल्या गोष्टी आहेत स्वप्नामध्ये माणूस स्वप्नामध्ये बिना डिस्को पेटवल्याने कोणाला बनवू शकते बरोबर आहे सगळं काही करू शकते ह्या स्वप्नातल्या गोष्टी आहेत शाहीर साहेब आता माझं गाणं काय म्हणते एक लावणीची चाल आहे महाज्वानीचा बंपर धमाकामी आज आणलंय तुमच्यासाठी आणि म्हणून सूर द्या फक्त मास्टर पंच पकवान ताटी बसा चंदनाचे हो पाटी आणि याच्या बायकोने याले बायको मिळाली थर्ड क्लास म्हणते का नाही मला ते गाणं काही वेगळं म्हणणार होतो पंच पकवान ताटी बसा चंदनाचे हो पाटी आणि याच्या बायकोने केला पाहुणचार पादून धरा धर याच्या बायकोने केला पाहुणचार पादून धरा धर याच्या बायकोने केला पाहुणचार जेव्हा जेव्हा शाहीर पोट आमच्या माता भगिनीला खूप वाईट वाटलं असेल नाही का आई वास्तविकता आहे जिथे सत्य सांगणारा तुझा होते कुणी जाणू काही बसा याचा खुलासा करून सांगतील ज्ञानेश्वर शाहीरला तर आम्ही सांगू मी सांगेन समजलं की नाही हा सन्माननीय श्यामरावजी भरसकोल्हे यांच्याकडे आमच्या पाठीला 31 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे आणि म्हणून काय म्हणतो आहे पंच पकवान टाटी बस चंदनाचे हो पाठी आणि याच्या बायकोने केला पाहुणचार पादून धरा धर आणि याच्या बायकोने केला पाहुणचार जेव्हा जेव्हा शाहीर पोट भर कसा झाला जी आता सांगतील ना कोणती ती बाई आहे शाहीर साहेब मी तुमच्या इकडे नाही म्हणायची जसं तुम्ही म्हणले नाही म्हणले मी काय नाही म्हणू तुम्ही समजून घ्या मला हा तर कोणती आहे ते ती नार कोणती आहे ती बाई कोणती आहे आणि आजही ते स्वयंपाक बनवत आहे समजलं की नाही आणि म्हणून
ओके मा हा आणि ते बाई आजही जिवंत आहे हो का? समजलं की नाही हा आणि तिच्या पादेमध्ये एवढा स्वाद आहे हो का हो जी. वासाड. मा वासे कोणाची तिने गॅस जरी सोडली हा. हा तरी माणूस बिलकुल बिना जेवण केल्याने त्याचं मन तृप्त होऊन जातं एवढी आणि ते आज जिवंत आहे आज या क्षणात समजलं का नाही कधी हवेत सोडतो या बार कधी फेसात येतो या पूर नका करू हो मन हे खट्ट पट्ट बसा की हो झटकर आणि याच्या बायकोने केला पाहुणचार पादून याच्या बायकोने केला पाहुणचार पादून शाहीर साहेब जसं तुम्ही वाईट म्हणून नाही घेतलं हा हा जसं मी वाईट म्हणून नाही घेतलं बरोबर आहे अच्छा इथे सगळे लोक आहेत हा हा तसं तुम्ही वाईट म्हणून नाही घ्या मी तुमच्या घरादाराबद्दल जाणार नाही ओके. आहोत हा तुम्ही आले बायको भेटली थर्ड क्लास म्हणून मला म्हणावं लागलं मा थर्ड क्लास सेकंड हँड बायको भेटली म्हणजे हा. थर्ड क्लास अर्थ काय होते समझले कि नहीं आणि म्हणून जिनके अपने घर शीशे के हो वो दूसरों के घर में पत्थर नहीं मारा करते प्यार मोहब्बत में भले जायज हो और मेरे जैसे गैर मारते रहते वाघमारे साहब तो इशारा भी नहीं करते समजलं दुसऱ्याकडे आम्ही जर एक बोट ठेवत आहोत तर 4 बोट आमच्याकडे असतात आणि म्हणून आमचं आत्मचिंतन आम्हाला करायचं आहे समजलं का नाही मी आधीच बोललो कोणी नाही कोणाचं शेवटी जाणं एकल्याचं सक्का भाऊ पक्का वैरी आहे हो समजलं शाहीर साहेब आणि म्हणून लई सुगंधीचा तो पाड तिच्या हातात आहे हो स्वाद तिच्या हातात मोठा स्वाद लई सुगंधीचा तो पाड लई लोकांना जडला नाद रात बेरातही तटपण रात्री बेरात्री किती पाहुणे जरी आले 10-15 जण हा तरी जीव तिनं मनावर ठाणलं का नाही हा तर बिलकुल सेकंदामध्ये स्वयंपाक बनवते म्हणजे पादरी हुशार आहे ते पादरी बाई हा एवढी हुशार आहे का ती पादरी बाई पण तिचं काम कसं आहे कसं नाही तर आमच्या सारख्या जेव्हा आम्ही हवा सोडली तर पहिलं कोणी बसत नाही हा, ते खरं. पण ते जेव्हा हवा सोडे तर लोकांना आवडायचं त्यांना जावं असं वाटत नव्हतं आणि म्हणून काय म्हणतो तिच्या हातात मोठा स्वाद आणि लई सुगंधी तिचा तो पाद लई लोकांना जडला नाद रातभर येई तत्पर आणि एका आता शाहीर काय म्हणतो मी एका नारीने केला पाहुणचार पादून ढरा एका नारीने केला पाहुणचार पादून आणि म्हणून शाहीर साहब इतने आसानी से बाकी मैं भी नहीं हारूंगा और तुम्हें कमजोर समझने की भूल भी नहीं करूंगा और तुम कौन सा भी रूप धारण कर लो हाँ पर निशान शाहीर हाँ कभी नहीं डरेंगे कभी पर मैं तुमसे कभी नहीं डरूंगा कभी नहीं डरूंगा कभी नहीं डरूंगा आणि म्हणून शेवटचा कळवा सादर करतो काय होते ते
या नारीचं आद्य नाव आणि काय होते ते सांगा नाव आहा. शाहीर निशाण करतो या नाव सांगा सांगा शाहीर खरोखर एका नारीने केला पाहून चाल माझ्याकडे नवीन आहेत आमचे व्याजो मास्टर त्यांना गाणे माहित नाही होऊ शकते काही कमी जास्त झालं असेल तर सांभाळून या अरे बरोबर काय म्हणतो एका नारीने केला पाहून चाल पादून पादून याच ठिकाणी थांबतो आहे आणि प्रचारण करतो आहे सन्मान्य ज्ञानेश्वरजी वाघवाणी साहेबांना या साहेब तुमच्या आतुरतेने वाट बघत आहे आणि याचं बिलकुल तन मन धनार पडतो पुन्हा मनोरंजन करा धन्यवाद अगे प्रिया काय करूया भूक लागली असेल ना तुला अगे मस्त भूक राहिली तरी वर मला दिसत होता. म्हणून तुला आज कुत्रीसारखी लागली राहिली. अगं कुत्री सारखी मस्त आता शैलबाई म्हणले पादरीबाई काढतो जेवण बनवते मी चालली आता जेवायला कोटची हो ते कोटची हो ओ सकोच. तसं नाही म्हणावं काय म्हणावं? अगं चांगलं खावं आपण बाईचं जात आहे ना काय झालं तर रे? काय म्हणा जेवायला जाऊ अंडा मी करी. ठोसे खायला नाही बा मी खाईन बाई अंडा. ओके मा अंडा खाशील अंडा खाईन कोणाचा आल्याचा? खोबऱ्याची नल्ली. नल्ली या बाबाजीच्या इथे अजून नल्ली खा एवढी? मा नाही म्हणते नाही, एकच नल्ली. कमजोर झाली म्हणते